शेतकरी बंधू नमस्कार. तर आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची ज्यांची गहू पेरणी लेट झालेली आहे तर त्यांची खतविषयी बरेचसे कमेंट येत होते की पहिले त्यांनी 3-15 किंवा 3-16 जे काही यूज केलं होतं. तर आता जे दुसरा डोस आहे आपला, ज्यांची लेट गहू पेरणी झालेली आहे तर दुसरा डोस कोणता द्यायचा. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर पहिले 3-15 किंवा आपण 10-26 किंवा 3-16 जे काही दिला असेल तर शेतकरी बंधूंनो आता देत असताना आपण युरिया घ्यायचा आहे. आपण एकरी 1 ते 1.5 बॅग, त्याच्यासोबत आपण झिंक घ्यायचं आहे एकरी 10 किलो, आणि त्याच्यासोबत आपण मायक्रोचा यूज करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकतात अजून कुठलाही आपण स्प्रे वगैरे, आपल्या या घरचा प्लॉट आहे, अजून कुठलाही स्प्रे वगैरे केलेला नाही, तरी बी जबरदस्त असा गव्हाला आपल्याला फुटवा झालेला आहे. तर आपण घेतलेलं होतं युरिया घेतलेलं होतं आपण एकरी 2 बॅग, त्याच्यासोबत आपण झिंक घेतलेलं होतं एकरी 33% झिंक घेतलं होतं आपण 10 किलो, आणि 4 किलो मायक्रोचा यूज केला होता. तर अजून आपण कुठलं बुरशीनाशक किंवा कीटकनाशकचा अजून याच्यावरती स्प्रे केलेला नाही आहे, तरी देखील आपल्या गव्हाला ग्रीनरी एकदम जबरदस्त आलेली आहे. पहिले जो आपल्या युरियाचा आणि ते द्यायचा पहिले आपला प्लॉट पिवसर होता, आता पूर्णपणे ग्रीनरी आणि गव्हाने एकदम जबरदस्त अशी ग्रीप घेतलेली, म्हणजे वाढमध्ये देखील याला चांगली मदत झाली. तर आपण घेत असाल तर आपण युरियाचे 1 किंवा 1.5 बॅग आपण एकरी घ्या, त्याच्यासोबत आपण झिंक घ्या 33% 10 किलो, त्याच्यासोबत मायक्रोरायझा 100% यूज करा. म्हणजे मायक्रोरायझा जो काही आपण युरिया आणि झिंक देत असतो पूर्णपूर आपलं अन्नद्रव्य पोषण्याचं काम करतं. तर आपण याच्यामध्ये इकोमॅक्सचा यूज केला होता, जेवी ॲग्री सायन्स कंपनीचा इकोमॅक्स 4 किलो एकरी. तर आपण करत असाल तर मायक्रोरायझा यूज करा, झिंक करा 10 किलो एकरी यूज, आणि 2 बॅग किंवा 1.5 बॅग आपण युरिया यूज करा. तुमच्या प्लॉटवरती ग्रोथ देखील चांगली होईल आणि आपल्या प्लॉटला हिरवळपणा आणि फुटवा देखील एकदम जबरदस्त असा होईल.